राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आपल्यासोबत बोलण्यासाठी अमोल मिटकरी आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय सांगाल, जो अधिवेशनाचा कालावधी आहे तो फार कमी करण्यात आलाय? अधिवेशनाचा पूर्ण वेळ कालावधी असायला पाहिजे होता. हे माझं स्पष्ट मत आहे. कारण नागपूर करारानुसार अधिवेशन 3 आठवड्याच्या कालावधीचं असलं पाहिजे. पण कामकाज सल्लागार समितीने हे 7-8 दिवसाचं अधिवेशन घेतलंय. त्यातही दुसरं असं महत्त्वाचं की विदर्भात करारानुसार एक अधिवेशन जे होतं त्यामध्ये विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विदर्भातल्या जनतेचे प्रश्नच मांडल्या जाणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण यावर मी संविधानिक खेद व्यक्त केलाय. हे 2 आठवडे 3 आठवडे अधिवेशन चालायला पाहिजे होतं असं माझं मत. दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येणार आहे अशी चर्चा सुरू आहे, काय सांगाल त्यावर? चर्चा मूर्तरूप येईपर्यंत ह्या चर्चा असतात आणि चर्चा म्हटली का त्या थोड्या पेपरच्या बातम्या बनतात. पण तुर्तास तरी यामध्ये काही तथ्य असेल असं मला वाटत नाही. विरोधी पक्षनेते नाराज आहे. त्यांचं असं मत आहे की आम्हाला इथे पद दिलं नाही. विरोधी पक्ष नेमण्याचा अधिकार हा माननीय सभापती विधानसभा आणि माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांना असतो. विरोधी पक्षनेता असल्याशिवाय लोकशाहीवर अंकुश राहत नाही. संसदीय कामकाज व्यवस्थित चालवायचं असेल आणि सत्ता निरंकुश होऊ नये असं वाटत असेल तर विरोधी पक्षनेता असणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं खुद्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात म्हटलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेता असणं म्हणजे हे पोषक लोकशाहीचं लक्षण आहे, तो असावा असं माझं मत आहे. पण महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते पदाच्या नावावर एकत्र शिक्कामोर्तब होऊ शकत नसल्या कारणाने हे भिस्त घोंगळं ठेवल्या गेलेलं आहे. लाडकी बहीण महाराष्ट्रात सुरक्षित नाही असं म्हटलं जाते. विरोधी पक्षाचं कामच असतं असं म्हणणं. आता दुसरं काही बोलायला नाही तर ठीक आहे. लाडक्या बहिणीच्या संदर्भातला निर्णय 1500 रुपये हप्त्याचा निर्णय आपण सरकारने केला, तो पुढे चालू राहणार. आता सुरक्षेचा प्रश्न, हे गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी अत्याचाराच्या घटना किंवा आता मागं नाशिक जिल्ह्यात आपण मालेगाव तालुक्यातली 3 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार, त्यांची सुरक्षा करणं. मुंबईसारखं शहर आज महिलांच्या बाबतीत अत्यंत सुरक्षित शहर मानलं जातं एवढ्या मोठ्या शहरामध्ये. त्याच्यामुळे आता विरोधकांना या अधिवेशनात काही मुद्दा पाहिजे तर मग हा लाडक्या बहिणीचा मुद्दा सुरक्षेचा काढला असेल. आणि जर तिथं कुठं कमी वाटत असेल तर विरोधकांनी सूचना द्याव्या. आमच्या त्रुट्या दुरुस्त करून आम्ही पुढे जाऊ. काय सांगाल, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे आणि अधिवेशनाचा कालावधी आहे तो फार कमी आहे आणि या कमी कालावधीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या पिकांचे प्रश्न असतील, ते सुटतील का? नाही, प्रश्न मांडायला कालावधीच पूर्ण नाहीये. मी परत सांगतोय, 3 आठवड्याचं करारानुसार हे अधिवेशन असायला पाहिजे. पण आता तुम्ही पूर्व विदर्भामध्ये गेलात तर धान उत्पादक शेतकरी आहे, म्हणजे राईस मिल तिथे आहे, तांदूळ उत्पादन होतं. पश्चिम विदर्भामध्ये जर तुम्ही गेलात तर कापूस आहे, सोयाबीन आहे. आपल्या वरुड आणि अमरावती प्रांतात तुम्ही गेलात तर तिकडं फळवर्गीय पिके आहेत, म्हणजे लिंबू, मोसंबी. यांचे प्रश्न जर प्रामुख्याने सोडवायचे असतील, पीक विमा कंपन्यांच्या मुजुऱ्या होतात अनेक ठिकाणी. आता बघा सोयाबीनची परिस्थिती कशी आहे की एकराला 50,000 रुपये खर्च झाला आणि उत्पन्न 20,000 रुपयेच निघालं. मग आता इथे शेतकरी म्हणून तो मागे आलेला आहे आणि त्याच्यामुळं आत्महत्या करायची पाळी त्यावर काय येते. कारण आर्थिक जे काही त्याचा संघर्ष आहे तो फार मोठा संघर्ष आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ त्यावर इम्प्लिमेंट होण्याकरता, कारण दरवेळेस अधिवेशन होतं त्यावर शेतकरी आत्महत्येचे मुद्दे येतात पण त्यावर परमनंट काही तोडगा निघत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जर लागू झाल्या तर शेतकरी आत्महत्या काही प्रमाणात थांबवता येणं शक्य आहे. पण त्याकरता पूर्ण वेळ चर्चासत्र होणं महत्वाचं आहे. आता आपण बघू शकतो डॉक्टर संपदा मुंडे यांचं ते मृत्यूचं प्रकरण आहे, तर डॉक्टर महिला सुद्धा सुरक्षित नाही असा जो सवाल आहे तो नाना पटोले यांनी विचारलाय, काय सांगाल? नाही, हे गोष्ट खरी आहे की डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण किंवा त्यांची जी हत्या ज्या पद्धतीनं झाली एक प्रकारे, ते अत्यंत गंभीर आहे. अशी प्रकरणं होणं, मी मगाही सांगितलं की हे महाराष्ट्राला शोभनीय नाही. पण आता ज्यांनी हे काही, कारण सुसाईड नोट संपदा मुंडेंची होती. काल परवा गर्जे म्हणजे पंकजाताईंचे स्वीय सहाय्यक यांच्या पत्नीने केलेल्या आत्महत्येचं एक प्रकरण असेल तर ह्या गोष्टी निश्चितच शोभणाऱ्या नाहीत. नाना पटोले साहेब जे बोलले ते विरोधी पक्षाच्या भूमिकेत जरी बोलले असतील पण तरी महिला सुरक्षेच्या दृष्टीनं आणखी कठोर नियम, म्हणजे मी शक्ती कायद्यावर होतो, माननीय अनिल देशमुख साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते आणि त्या समितीचे अध्यक्ष होते. तो कायदा जर लागू जरी झाला, महाराष्ट्र शक्ती सुधारणा विधेयक महिलांच्या सुरक्षिततेचा, तर असे प्रकार पूर्णपणे थांबवण्यात सरकार यशस्वी होईल. पण तो कायदा लवकरात लवकर लागू केल्याशिवाय याचा परमनंट इलाज निघणार नाही.
महिला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा लाडक्या बहिणीचे प्रश्न असतील, हे संपूर्ण प्रश्न आम्ही मिटवू असं अमल मिटकरी यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.